हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। शॉपिंगचा प्लॅन ठरला आणि शॉपिंगसाठी निघालो। जवळच्याच मॉलमध्ये जायचं ठरवलं। जवळ असल्यामुळे जास्त लांब नसल्यामुळे गाडीवरच जायचं ठरवलं। मग पुण्याचे ट्रॅफिक, पुणे म्हटलं की ट्रॅफिक म्हटलं की बराच वेळ हा ट्रॅफिकमध्ये जातो। त्यानंतर आलो मॉलमध्ये काहीतरी प्रोग्राम चालू होता। चला म्हटलं ज्या कामासाठी आले ते तिथून आपण सुरुवात करूया। तसं पण मॉलमध्ये फिरत बसलं की टाईम कसा जातो हे कळतच नाही। मग त्यांनी काही कपडे ट्राय केले पण कलर साईज होती तर कलर नव्हता, कलर होते तर साईज अवेलेबल नव्हती। बराच टाईम गेला चॉईस करण्यामध्ये त्यांचा आणि मग मी तर खूप दमली बाळाला घेऊन। त्याच्यामुळे मी आपलं चेअरमध्ये बसून घेतलं निवांत। म्हटलं तुम्ही तुमचं जे आवडते ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी 2 टॉप सिलेक्ट केले। मी ते ट्राय करून पाहिले, त्याच्यातून एक सिलेक्ट केला मी। त्यानंतर बिल केलं आणि आम्ही मिस्टर DIYला गेलो। तिथे मला काही सामान घ्यायचं होतं, म्हणजे एकच वस्तू घ्यायची होती पण ती तिथे अवेलेबल नव्हती। त्यामुळे तिथून मी लगेच निघाले आणि खूप उशीर झाला। मग म्हटलं बाहेरच काहीतरी खाऊन जाऊयात लाईटली आणि लेट झाले तर म्हटलं आता घरी जाऊन खाणार कधी। मग ठरवलं की आपण इथेच काहीतरी खाऊन जाऊयात। मग फूड सेक्शनला गेलो। नंतर थोडंसं रिलॅक्स झालो। ती झोपलेली होती, त्यानंतर ती उठली। मग ते ऑर्डर देण्यासाठी गेले होते। मग ती उठली, मग तिला थोडंसं रिलॅक्स करत होते, थोडंसं गप्पा मारत होते, जेणेकरून तिचा मूड चेंज होईल आणि ती फ्रेश होईल। त्यानंतर आमची ऑर्डर आली, त्यांनी ती ऑर्डर घेऊन आले। आता ऑर्डर केलं होतं आम्ही पिझ्झा। आमचं स्पेशल म्हणजे आमच्या आवडीचा तंदूर पनीर पिझ्झा आहे। माझा तरी तो स्पेशली आवडीचा आहे। आता ते चिली फ्लेक्स टाकत होते पण माझं काही समाधान होत नव्हतं, मला थोडं स्पायसी लागतं। मग माझं म्हणणं होतं की अजून टाका, नाही का, अजून जास्त टाका। त्यांनी टाकले पण त्याच्यात काही मला हे होत नव्हतं। मग मी टाकल्याशिवाय माझं काही समाधान होणार नव्हतं। मग मी ते थोडंसं स्प्रेड करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही पिझ्झा एन्जॉय केला। त्यानंतर म्हटलं टाकोस ट्राय करूयात। मग टाकोस ऑर्डर केले आणि ट्राय केले पण एवढे काही आम्हाला ते आवडले नाही। हे टाकोच होते खरंच, म्हणजे अजिबातच आवडले नाही, ते टेस्टच नाही छान वाटली। त्यानंतर शॉपिंग सगळी झाली आणि चेहऱ्यावरची स्माईल म्हणजे शॉपिंग मनासारखी झाली। फादर्स डे होता, म्हटलं फादर्स डेचं काहीतरी सेलिब्रेशन करूयात म्हणून माझ्या फ्रेंडला घेऊन मी केक शॉपमध्ये गेले, त्यांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून। आता पिल्लूला बाहेर नेलं की ती झोपी जाते बाहेरच्या हवेमुळं। मग केक घेतला आणि केकवर म्हणजे काहीतरी स्टिकर लावायला सांगितलं फादर्स डेचं। त्यांनी चुकून बड्डेचं लावलं। मी ते त्यांना सांगत होती की फादर्स डेचं काहीतरी स्टिकर लावा। मग केक घेऊन निघालो, घरी आलो, म्हटलं एक छोटंसं सेलिब्रेशन करूयात। तिने ती कॅडबरी पाहिलेली आणि तिला ती कॅडबरी पाहिजे होती म्हणून तिची अशी काहीतरी चालू होतं रडारड। नंतर मस्त छान सेलिब्रेशन केलं। त्यांचा आनंद काही होता। बरेच दिवस झालं गॅलरीची स्वच्छता केली नव्हती। म्हटलं कुंड्या वगैरे स्वच्छ करून, झाडांची माती हलवून व्यवस्थित सगळी कटिंग वगैरे करून स्वच्छता करावी म्हणून गॅलरी आवरायला घेतली। मग गॅलरी आवरताच एका कुंडीत तुळशीचं रोप होतं आणि एक रोप गिफ्टमध्ये भेटलेलं होतं। मग म्हटलं दोन्ही रोपं एकाच कुंडीमध्ये लावावी म्हणून त्या कुंडीमधील माती काढून त्याच कुंडीमध्ये अजून एक तुळशीचं रोप लावायचं होतं। मग माझ्याकडे काही इन्स्ट्रुमेंट नाही आहेत म्हणून मी फोर्कच्या साहाय्याने माती उकरून
किंवा काढून त्याच्यामध्ये रोप लावण्यासाठी तयार करत होते. मग ते रोपाची पिशवी वगैरे काढून ते रोप मी त्याच्यामध्ये, आता आम्ही गावी गेलो होतो त्याच्यामुळे झाडं बऱ्यापैकी सुकलेली दिसत आहेत. गावावरून आल्यानंतरची ही क्लिनिंग आहे. मग रोप वगैरे लावून घेतलं आणि व्यवस्थित माती वगैरे भरून, हे दुसरं झाड होतं ते पूर्ण वाळून गेलं होतं, त्याला काहीच नाही, पण तरीही ठेवलं. कारण म्हटलं पावसाळा आहे, फुटलं तर चांगलंच, नाही तर त्याच्या जागी दुसरं लावता येईल. म्हणून त्याची माती रिकामी करून घेतली आणि बाकीचा पसारा आवरायला घेतला. माती आता खाली गळती म्हणून मी एक पिशवी हातरून त्याच्यावर सगळी माती रिकामी केली होती. त्याची स्वच्छता केली. बाकीचं सामान वगैरे ज्या त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी ठेवून दिलं आणि झाडं वगैरे बघितली. सगळा कचरा वगैरे टाकून म्हटलं एक एक करून सगळ्या झाडांची माती हलवून घेऊयात किंवा मोकळी करून घेऊयात. म्हणून एक एक करून अशी सगळ्या झाडांची माती हलवून घेतली. गॅलरीची स्वच्छता करायचं किंवा डीप क्लिनिंग करायचं म्हटलं की बराच वेळ जातो. सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तरी, नाही म्हटलं तरी एखादा तास तरी त्याच्यामध्ये जातो. त्याच्यामुळं 15 दिवसातून असं करत असते. कारण झाडांनाही झाडांकडेही लक्ष देता येतं आणि झाडं छान असली तर गॅलरीत बसायला वगैरे छान वाटतं. अशी स्वच्छता करायची म्हटलं की वेळ तो जाणारच. वेळ जातो म्हणून दुर्लक्ष करून चालत नाही, नाहीतर झाडं सुकून जातात आणि रोजच्या रोज पाणी वगैरे टाकणं तर चालूच राहतं. म्हणून सगळी स्वच्छता झाडून वगैरे घेतलं. कितीही म्हटलं कुंड्यांच्या खाली प्लेटा वगैरे तरी माती ही खाली येतेच. आता पाऊस आहे, पाऊस आला तर डायरेक्ट शिंतोडे कुंडीमध्ये आणि मातीचे खाली लालसर मातीचे डाग हे उठतातच. म्हणून सगळं स्वच्छ झाडून घेतलं. स्वच्छ झाडून काढून कचरा वगैरे भरून मग म्हटलं आता गॅलरी धुवायला चालू करूयात. म्हणून आधी झाडांवरती पाणी शिंपडून घेतलं. म्हटलं झाडंही टवटवीत दिसतात. तसं पाऊस चालू आहे, तेवढी काही मला जास्त आवड नाही झाडांची वगैरे, पण छान दिसतं आणि फ्रेश वाटतं गॅलरीत बसून चहा वगैरे घ्यायला. आणि झाडं असेल तर थोडंफार ग्रीनरी वाटतं, मन शांत वाटतं बघितल्यानंतर. आणि थोडंच असेल तर लक्षही देता येतं, जास्त असेल तर जरा मेंटेन करायलाही त्रासदायक ठरतं. आणि प्रत्येक झाडांचं असं नसतं, काहींना प्रत्येक वेळेस लक्ष देणं हे होतच नाही. त्याच्यामुळे मी जेवढं मेंटेन ठेवता येईल तेवढीच झाडं किंवा थोडीच झाडं ठेवलेली आहेत, जेणेकरून ते मेंटेनही ठेवता येईल, त्याच्याकडे लक्षही देता येईल. अशा प्रकारे थोडीफार झाडं आहेत माझ्याकडे आणि छान आहेत. आता पावसामुळे सगळीच फ्रेश आहेत आणि सगळ्याच झाडांना झाडे फुटलेली आहेत. आणि ही झाडं ॲक्च्युली मी इथे राहायला आल्यानंतर एका वर्षाने लावली. म्हटलं गॅलरीचा मेकओव्हर किंवा डेकोरेशन काहीतरी करू, मग नंतर झाडं वगैरे, पण ते काही होईना. म्हटलं झाडांचं मागंच राहते. म्हणून गेल्या वर्षी याच दिवसात पावसाळ्यामध्ये झाडं किंवा कुंड्यांमध्ये रोपं लावली होती. त्याचे आज एवढी झालेत. ठीक आहे, तेवढं लक्ष देणं होत नाही, पण अधूनमधून पाणी, खत, माती हलवणं, मोकळी करणं हे चालूच असतं. स्वच्छता गॅलरी स्वच्छ घासून धुवून घेतली आणि कुंड्या आहे त्या ठिकाणी ठेवून दिल्या. आणि आता वर्ष झाले म्हणून प्रत्येक कुंडीची ठरलेली जागा आहे. जे झाड चांगलं किंवा जे झाड जास्त फुटलेलं आहे ते सेंटरला, जे कमी आहे ते साईडला, हे असं असतं. आणि त्यानुसार मी ती झाडं लावून घेतली. त्यातलं आरिका प्लांट हे खरं तर इंडोर प्लांट होतं, पण ते काही घरामध्ये आलंच नाही, वाळूनच जात होतं. म्हणजे नवीन तर फुटतच नव्हतं, आहे ते पण सुकून जात होतं. म्हणून एका ठिकाणी विचारलं होतं नर्सरीमध्ये रोपं आणायला गेल्यावर, ते म्हणे ते इंडोर प्लांट नसेल, आउटडोअर असेल, तुम्ही बाहेर ठेवून बघा, फुटलं तर चांगलं, नाही तर त्याला खत वगैरे टाकून बघा. मग खत वगैरे टाकून ते बाहेर ठेवलं तर आता खूप छान फुटलं आहे. खूप सारे त्याला लीव्ज आलेले आहेत आणि म्हणजे आरिका प्लांट हे खूप छान दिसतं. तर ते बाहेर ठेवल्यानंतर खूप छान आले. असं तुमच्या बाबतीत कधी झालं आहे का? किंवा असं म्हणजे झालं असेल तर हा ऑप्शन आहे की बाबा तुम्ही इंडोर असेल तर आउटडोअरला ठेवून बघू शकता की ते फुटतंय की नाही वगैरे. मग छान गॅलरी धुवून झाली मी माझी आणि त्यानंतर असं काही दिसत होतं आणि ते बघून खरंच छान वाटत होतं.
एवढं सुंदर हे धुतल्यावरच आता म्हटलं आठवडाभर तरी काही इकडं लक्ष द्यायला नको म्हणून. हे बघा अरिका प्लांट किती छान आले बाहेर ठेवल्यानंतर. तुळस आहे, मोगरा आहे, बरेच झाडं आहेत. आता यातली काही झाडं ऑफिसमध्ये यांना भेटलेली आहेत आणि काही झाडं ही इथून म्हणजे नर्सरीतून आणलेली आहेत. आता हा मनी प्लांटमधलं हा ड्रेनेजचा पाईप आहे म्हटलं त्याला गुंडाळून थोडंसं डेकोरेट पण राहील किंवा पाईप दिसणार नाही. आणि मनी प्लांट हा उंच गेलेला चांगला असतो असं ऐकलं होतं म्हणून त्याला ते गुंडाळले. ते ॲटोमॅटिक त्याला गुंडाळत जातोय आणि छान वाटतंय. गॅलरी धुतली स्वच्छ. त्यानंतर आधीच मी स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता. मस्त जेवण केलं. जेवणामध्ये आळूवडी वगैरे बनवलेली होती. मस्त जेवण केलं आणि त्यानंतर आराम केला आणि म्हटलं थोड्या वेळ खाली जाऊन येऊयात म्हणून खाली सोसायटीमध्येच थोडंसं राऊंड मारून आलो. कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.